गावदेवी भाजी मंडईत लागलेल्या आगीत वीरमरण आलेल्या आरक्षक आणि अग्निशमन विभागाच्या केंद्र अधिकाऱ्यांना शहीद दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव महासभेत मंजूर. गावदेवी भाजी मंडई आणि नौपाडा कोपरी प्रभाग समिती कार्यालयाला लागलेल्या भीषण आगीत कर्तव्य बजावताना वीरमरण आलेले ठाणे महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागाचे आरक्षक काळू शंकर गाडेकर आणि अग्निशमन विभागाचे केंद्र अधिकारी सागर शिंदे यांना शहीद दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या महासभेत मंजूर करण्यात आलाय. विशेष म्हणजे गावदेवी दुर्घटनेत शहीद झालेल्या अग्निशमन जवानांच्या कुटुंबियांना नोकरी, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी देण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय. तसंच सभागृह नेते हनुमंत जगदाळे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी पुढील 5 वर्ष नगरसेवक मानधन देण्याचा निर्णयही यावेळी जाहीर केला. शुक्रवारी झालेल्या महासभेत गावदेवी आगीच्या दुर्घटनेच्या अनुषंगानं 5 लक्षवेधी मांडण्यात आल्या. यावर तब्बल 7 तासांच्या आसपास प्रदीर्घ चर्चा झाली. गावदेवी मंडईतील भीषण आग दुर्घटनेने ठाणे महापालिकेच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आणल्या. अग्निशमन दलातील रिक्त पदं तातडीनं भरणं, शहरातील सर्व इमारतींचं फायर ऑडिट करणं आणि दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचीही मागणी केली. लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान नगरसेवक भरत चव्हाण, संजय वाघोले, मृणाल पेंडसे, नम्रता कोळी, नजीब मुल्ला आदींसह 30हून अधिक नगरसेवकांनी सहभाग घेतला. गावदेवी मंडईतील अनधिकृत गाळे, व्यवसायातील बदल आणि स्थावर मालमत्ता विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजी मंडईसाठी मंजूर झालेल्या गाळ्यांमध्ये कपड्यांचा व्यवसाय सुरू होण्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली. अग्निशमन विभागात मनुष्यबळाची मोठी कमतरता असून सुमारे 25 ते 27 लाख लोकसंख्येसाठी अवघे 146 कर्मचारी कार्यरत असल्याचा मुद्दा सभागृहात मांडण्यात आला. शहराला किमान 14 अग्निशमन केंद्रांची गरज असताना केवळ 8 केंद्र कार्यरत असल्याचंही निदर्शनास आणून देण्यात आलं. फायर ऑडिट, उपकरणांची तपासणी आणि अग्निसुरक्षा उपाययोजनांमधील ढिसाळपणावरही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान शिंदे सेनेचे गटनेते पवन कदम यांनी या दुर्घटनेत शहीद झालेल्या दोघांना शहीद दर्जा देण्याचा ठराव मंजूर करण्यात यावा अशी भूमिका मांडली. गावदेवी दुर्घटनेत शहीद झालेल्या अग्निशमन जवानांच्या कुटुंबियांना नोकरी, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आणि इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर एकमत झालं. याशिवाय अग्निशमन दल सशक्त आणि मजबूत करण्यासाठी त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच रिक्त पदं तात्काळ भरण्यात यावी अशी मागणीही नजीब मुल्ला यांनी केली.